तिसऱ्या डिलिव्हरीला त्यांनी त्या बायकोला 40 गावला नेऊन ठेवलं. चौथ्या डिलिव्हरीला तिला माहेरी दुसऱ्या मामाकडे नेऊन ठेवलं. 5व्या वेळेस पडलेला सरपंच पीएससी मध्ये हेलपाटे मारायचा. प्राथमिक आरोग्य केंद्रात किती तारखेला डिलिव्हरी कोण विचारतंय? पडलेला सरपंच. आणि मग माझ्याकडे केस दाखल झाली. तर मी त्याला ते एवढंसा बारका सरपंच होता आदिवासी पोरगा. त्याला म्हणलं कशाची केस आहे? तर त्या मुलांची केस आहे. म्हणलं तुला किती मुलं आहेत? असं सांगायचं नसतं साहेब, समोर विरोधी पार्टी बसलेली आहे. बघा तुम्ही IAS ऑफिसरला दररोज एक अडाणी माणूस एक नवा लेसन शिकवतोय. मला सारखं असं वाटतंय भारताच्या सगळ्या राष्ट्रीय अकॅडमीमध्ये इकडचीच माणसं न्यायला पाहिजे तिकडे शिकवायला. मोठमोठे लोक आणून काय फायदाच नाही. आणि मग म्हटलं तू काय करणार? म्हटलं मला वकील द्यायचा आहे. अरे म्हटलं वकिलाला कसं करणार? तुला मुलं किती? तू सांगणार त्याच्या कानात आपल्याला 4 मुली 1 मुलगा आहे, पण कागदावर दाखवायचे 2. बरोबर आहे ना? ते मला सांगितलं तर माझी एक फाईल कमी होते, तुझे 500 रुपये वाचतात वकिलाचे. तसं चालत नाही साहेब म्हणला. त्याला तर राजकारण म्हणते. बघा कोण शिकवतंय मिनिटाला. हा. आणि मग त्यांनी वकील दिला. सगळ्यात अडाणी सरपंच, 5वी शिकलेला आदिवासी सरपंच, त्याचा सगळ्यात शिकलेला वकील, या दोघांचा ब्रेन एकत्र झाला. आणि त्याच्यात अजून एका ब्रेनची भर पडली, ते म्हणजे स्टॅम्प व्हेंडर आणि बॉन्ड रायटर. प्रमोद दिसतंय मला इथे. असे 3 ब्रेन एकत्र झाले आणि त्याच्यातनं ऍफिडेव्हिट नावाची वस्तू बाहेर आली. भारतीय माणसाचा आवडता कागद कोणता? असं जर मला तुम्ही विचारलं तर मी 1000 जाहीर व्याख्यानात सांगितलं. दररोज नवनाथाची पोथी वाचू दे, नाहीतर रामायण वाचू दे, नाहीतर पसायदान वाचू दे, नाहीतर काय पण वाचू दे, भारतीय माणसाचा सगळ्यात आवडता कागद म्हणजे प्रतिज्ञापत्र आहे. तो वाटेल ते लिहून द्यायला तयार आहे. कलेक्टर ऑफिसला बांधण्यापूर्वी माझे वडील तिथं शेळ्या राखायला जात असल्यामुळे हे कलेक्टर ऑफिस हे माझ्याच जमिनीवर उभे आहे. असा ऍफिडेव्हिट एक 10 मिनिटात तुम्हाला 100 तरी मी मिळवून देतो. काहीच अवघड नाही. अशी ग्रेट माणसं आहे. आणि मग त्यांनी ऍफिडेव्हिट दिलं. आता ते ऍफिडेव्हिट माझ्याकडे आले त्याला आता 15 वर्ष झाली आहे. तरी सुद्धा मी त्यातलं एक शब्द पण विसरलेलो नाही. काय लिहिले बघा? स्टॅम्प व्हेंडरची भाषा आणि वकिलाचं डोकं. काय लिहिलं? मी सन 2005 साली नाशिक जिल्ह्यातल्या अमुक गावच्या सरपंचपदी निवडून आलो हे खरे आहे, पण देवा शपथ खरे सांगतो की तिसरे मूल मला झालेले नसून ते माझ्या बायकोला झाले. मला तर त्याचा अर्थ कळायला 10 मिनिटं लागली. मला कळतच नव्हतं हे आता याला पुढची तारीख द्यायची का चौकशीला गाडीत बसून जायचं. त्याच्या पुढचा पॅरेग्राफ अजून डेंजरस आहे. मी आणखी खरे सांगतो की, म्हणजे मगाचं खरं विसरून जावं साहेब, आमच्या स्टॉक मध्ये काय काय भरलेलं आहे. मी आणखी खरे सांगतो की माझ्या बायकोला झालेले तिसरे मूल माझ्यापासून झालेले नाही. त्याची योग्य ती चौकशी ऍडिशनल कलेक्टर शेखर गायकवाड साहेबांनी करावी असं माझं नाव घालून ऍफिडेव्हिट आहे. मी तर असं मोठं फ्रेम करूनच घरात लावणार रिटायर झाले. असं ऍफिडेव्हिट इथं बसलेल्या कुणाच्याच नावाने झालं नसेल आता. एवढी ग्रेट माणसं आहे. आणि त्यामुळं जग कॉम्प्लिकेटेड आहे, फार कॉम्प्लिकेटेड आहे. प्रॉपर्टीचा विषय माणसासाठी अवघड व्हायचं कारण हे असं डोकं आहे. त्यामुळे मला सारखा असा भास होतो की अमेरिकेत असं होत असेल का, कोण त्याचा बांध कोरत असणार का, बरोबर आहे का नाही. इंग्लंडमध्ये पण मी आता मागच्या महिन्यात गेलो होतो शुगर कॉन्फरन्सला. तर जमिनी बघताना मला सारखं वाटते याची पाऊल वाटेच्या मध्ये देऊळ आहे का, असं सारखं भास होतं आपल्याला की हे आहे का आपल्याकडे, जे आहे तिकडे आहे का नाही त्या देशामध्ये. असं गणित आहे. आणि त्यामुळे माझ्या असं पण लक्षात आलं की ही भांडणं होतात कशामुळे, याची कारणं शोधायची. आणि मग मला अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्यातलं भांडणं खरं व्हायला 4 महत्वाची कारणं आहे. पहिलं कारण आहे
लोक एकमेकाला दिलेला शब्द पाळत नाही. पूर्वी लोक साठेकत होऊ दे नाही होऊ दे, तोंडी करार होऊ दे, पूर्वी जर असं ठरलेलं असायचं की जमीन तुला 150 रुपये दिल्यावर देऊन टाकायची, तर लोक म्हातारी माणसं मरेपर्यंत सांगा तुझं काय कागद आहे ते लवकर करून घे, माझा काय भरोसा नाही. आता लोकांचं उलट गणित आहे, बरोबर आहे ना. लोक, मी नाशिकमध्ये बघितलं किमान 400 केस मध्ये एकदम अडाणी माणसांनी शिकलेल्या माणसाला डोक्यावर टाकलाय. हॉस्पिटलला ऍडमिट करते वडिलांना, तर ते साहेब हॉस्पिटलचं बिल तेवढं 2.5 लाखाचं द्या, मी जमीन तुम्हाला काय देऊन द्यायची तर देऊन टाकतो. आणि म्हातारा बरा झाला की दुसऱ्या दिवशी खरेदी करतो. 15-20 दिवसात म्हातारा पण जातो, पैसे पण जाते आणि जमीन काही मिळत नाही. असं 400 लोकांना फसवल्याचं क्लिअर कट केस मध्ये मला सापडलं. आणि या सगळ्या केसमध्ये दवाखान्याचे पैसे कोणी घेतलेत, कोणी दिलेत? जमीन विकत घेणाऱ्या माणसाने दिलेत, पण शेवटपर्यंत जमीन त्याच्या मालकीची काय होऊ शकत नाही. असं चित्र आहे. साधी साधी माणसं दिसणारी सुद्धा फार बेरकी आहे. अशी एक बाई होती, तिचे 2000 साली एक केस सुरू झाली आणि त्या बाईने आपलं ऍफिडेव्हिट करून दिलं कोर्टामध्ये. परत 2-3 वर्ष गेली, निकाल विरोधात गेला, मग अपिलात गेली. तिथे पण तिने ऍफिडेव्हिट करून दिलं. ही बाई गेली 11 वर्ष डिस्ट्रिक्ट कोर्टातून हायकोर्टात गेल्यानंतर वकिलाच्या लक्षात आलं की ही बाई 11 वर्ष झाले एकच वय सांगते, नाव आणि त्याच्या पुढे वय 33 वर्ष. तर ते वकिलाला कळायला 11 वर्ष लागली. ते वकिलाचं जे डोकं फिरलं, त्यांनी कोर्टात विचारलं, बाई तुम्ही 2000 साली 33 वर्ष वय लिहिलं, 2005 साली 33 वर्ष वय लिहिता, आता 2011 वर्ष आलं तरी तुम्ही 33 वर्ष लिहिता, काय भानगड आहे, तुमचं वयच वाढायला तयार नाही. ती बाई अजिबात घाबरली नाही, अडाणी बाई होती. ती म्हणली तुझ्यासारखं आज एक सांगायचं उद्या एक सांगायचं ह्याच्यातली मी नाही म्हणली, माझं सगळं फिक्स असतंय, मी असं बदलायला मी काय वकील आहे का, असं परत म्हणले. आहे का नाही ग्रेट? एकदम इर्षाद लोक आपल्याकडे आहे. दुसरी एक बाई होती, त्या कोर्टाने विचारलं, बाई नाव सांगा, नाव सांगा, वय सांगा, वय सांगितलंच नाही. म्हणली मी 17 पावसाळे बघितले आहे. वकिलालाही कळलं नाही पावसाळ्यामध्ये आले कुठून. तर बाई तुम्ही 50च्या पुढच्या दिसला, तर खरं वय काय? नाही म्हणजे मी 17 पावसाळे बघितले. म्हणलं मग तुमचं मधल्या वयाचं काय? मधली वर्ष दुष्काळाची होती, ती मी पकडलेली नाही. म्हणजे काय पकडायचं काय नाही ह्याचं पण गणित आहे. त्याच्यामुळं खरं सांगतो मी, इथं जेवढे शिकलेले लोक आहेत ना त्यांना फार धोका आहे, एवढं मी नक्की सांगतो तुम्हाला. आज काहीच नाही शिकला तुम्ही, एवढं जरी लक्षात ठेवलं की साधा बोलणारा अडाणी माणूस हा 15 डिग्र्या घेतलेल्या माणसाला फार हातोहात बसू शकतो. एवढं जरी लक्षात आलं तरी आज माझ्या व्याख्यानाचा फायदा झाला असं मी समजतो. नाशिकला असताना अजून एक केस चालवली मी. तसं तर माणूस, मला असं वाटतं त्याला डायरेक्ट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची डिग्री द्यायला पाहिजे. प्राथमिक शिक्षक होता आणि त्याच्या बायकोला टीबी झाला, म्हणून त्याने विचार लग्न झालं की त्याने त्याला सोडून दिला. त्यावेळी तिला एक मुलगी होती 1 वर्षाची. बघा केस कशी केसेस चालतात. महिलांनी तर हे उदाहरण नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. ही मुलगी 16, 17, 18 वर्षाची होईपर्यंत ती बाई माझ्या नवऱ्याची जमीन माझ्या नावाने होईल अशी वाट बघत होती. पण मधल्या काळामध्ये ती बाई मेली आणि ती मुलगीच तेवढी राहिली. त्यामुळे अज्ञान असल्यामुळे त्या मुलीला पण काही कळालं नाही. मग ती 18 वर्षाची झाल्यावर तिने तलाठ्याकडे अर्ज दिला की माझी आई मंगला मयत झाली आहे, तिचा मृत्यूचा दाखला सोबत जोडला आहे, तिची वारस म्हणून मी एकमेव मुलगी आहे, तिचे नाव, माझे नाव सातबारा सत्री लावाने. सिंपल केस होती. या केसमध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट घडली. या केसच्या चौकशीमध्ये सर्कल समोर तो माणूस हजर झाला आणि त्याच्याबरोबर एक बाई होती, तिचं नाव मंगला होतं. म्हणून सर्कलने लिहिलं, या माणसाची बायको मंगला जिवंत आहे, जिवंतपणे वारस नोंद करता येत नाही म्हणून नोंद रद्द.
ती परत अपिलाकडे केस आली प्रांताकडे, त्याच्याकडे पण दिले की जिवंतपणे वारसाची नोंदच होत नसल्यामुळे नोंद रद्द, अपील रद्द. मी गेलो, मी ऍडिशनल कलेक्टर होतो. मी म्हणतो असं कसं होतंय भारतात, स्वतःची आई मेली असं कोण खोटा अर्ज कधी देईल का, असं मला साधं गोष्ट वाटली. आणि म्हणून मी चेक केलं ती केस, म्हणलं माझ्या टेबलवर ठेवा. आणि माझ्या असं लक्षात आलं तो शिक्षक गपचूप येऊन 10:30 वगैरे पुढची तारीख न्यायचा होता. तो त्या बाईच्या समोर कधीच आला नाही. ती केस माझ्या पुढे ठेवल्यावर मी म्हणलं या केसमध्ये तारीखच द्यायची नाही, तर दोन्ही पार्टी जोपर्यंत समोरासमोर येत नाही. मग मला एक नवा शोध लागला. या माणसाची पहिल्या बायकोचं नाव होतं मंगला. ती मयत झाल्यावर त्यांनी दुसऱ्या बायकोचं नाव ठेवलं मंगला. आणि या दुसऱ्या बायकोला घेऊन तो फिरायचा आणि मंगला जिवंत आहे म्हणायचं. अशी केस मला सापडली. आता हे जगाच्या पाठीवर मला नाही वाटत जर्मनीमध्ये इंग्लंडमध्ये असं काय उदाहरण असेल का. आपल्याला कॉमन सेन्स म्हणून कळते यार आपली गोष्ट इम्पॉसिबल आहे. पण हे करणारी जी माणसं आहेत ना ती आपल्याकडचीच आहे. अस्सल ओरिजिनल भारतातनं कधी निर्यात न झालेली इथलीच आपल्या वस्तीवरची वाड्यावरची माणसं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं संत लोकांनी 700-800 वर्षे प्रयत्न करून सुद्धा फारसं काही साध्य झालेलं नाही, कारण ह्यांच्यावर काही परिणामच होत नाही. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे की दुसरं कारण आहे की अज्ञान आहे. कशाचं अज्ञान आहे. कायद्याचं अज्ञान आहे, नियमांचं अज्ञान आहे, प्रोसिजरचं अज्ञान आहे. 15% भांडणं या माणसाच्या अज्ञानामुळे आहे. देवस्थानची जमीन आहे पण परवानगी घेतल्याशिवाय विकत घेता येत नाही हे माणसाला कळत नाही. कलेक्टर ऑफिस जमीन विकणारी माणसं आहेत. ऍग्रिकल्चर कॉलेजची जमिनीचे 7-12 माझा मलाच एकाला दाखवला, आपल्याकडे 150 एकर जमीन विकायला आहे असं मला सांगितलंय. अरे म्हणलं मी त्याच कॉलेजमध्ये शिकलोय, तुझ्याकडे कशी आली जमीन. नावाचा पत्ता नाही, त्याचं नावच नाही तिथे, कॉलेजचंच नाव आहे, आपलं डील झाले नाही. कसं होणार. असं फक्त खोटे 7-12 त्याच्या कॉपीज घेऊन फिरणारी माणसं आहे. किंबहुना 7-12चा धंदा असं व्हिजिटिंग कार्ड मी बघितले आता आमच्याकडे आहे. शिक्रापूरला फार लोकांकडं अशी व्हिजिटिंग कार्ड आहेत बरं का, की जे आपल्याकडे असतात ना अशी व्हिजिटिंग कार्ड, त्याच्यावरच लिहिलेले 7-12चा धंदा. म्हणजे काय, दुसऱ्याची जमीन तिसऱ्याला विकतो आणि मी त्याच्यात दलाली घेतो, असा त्याचा प्रॅक्टिकल अर्थ आहे. बाकी काय अर्थ नाही त्याला. पण तो अभिमानाने सांगतो माझा 7-12चा व्यवसाय आहे. आणि त्यामुळे गडबड बरीच झालेली आहे. कोणीच बघितलं नसेल असा एक माणूस मला नाशिकमध्ये भेटला. माझं असं भाषण ऐकलं. मला म्हटलं साहेब तुमच्याकडे देवाच्या सहीचा कागद आहे का. म्हटलं नाही राव, माझ्याकडे जुने 1860, 70, 40 सालापासूनची जुने बरेच कागद आहेत, पण देवाच्या सहीचा कागद नाही. म्हटलं माझ्याजवळ आहे. म्हटलं घेऊन ये. 15 दिवस आलाच नाही. म्हटलं काय झालं. आहे पण झेरॉक्स आहे. म्हटलं चालतंय, देवाची सही आहे ना. आला पिशवीमध्ये अशी गुंडाळून कागद आणली सगळी, त्याने बाहेर काढली. मी बघितलं बरं का. म्हटलं 7-12 दाखव. मध्ये जाव भैरवनाथ देव आणि शेजारी गुरुवाचं नाव आणि मोडी अक्षरात पावरा पॅटर्न. तर त्याला मी म्हटलं हे मोडीतलं जे अक्षर आहे हे गुरुवाचं आहे, आपण कुणाला उसने पैसे दिलेत. म्हटलं आपण ऍडव्हान्स कोणाला दिलाय. गुरुवच आपल्याला ही जमीन विकणार आहे. थोडक्यामध्ये काय, गुरव हाच आता आधुनिक काळातला देव आहे. बरोबर आहे. काही दिवसांनी लोक देवळाचा TDR घेणार, देवळाच्या वर FSI घेऊन बांधणार, सगळ्या गोष्टी होणार, गॅरंटेड होणार. एवढ्या जमिनी मोकळ्या सोडल्या देवळांना, त्याच्या कडेने अतिक्रमण होणार, ती जमीन कोणाच्या तरी नावाने होणार, ही अजिबात म्हणजे शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः 300 पेक्षा जास्त वतनं निर्माण झाली. काय कारण आहे बघा. सगळ्या जमिनींच्या कायद्याच्या मागे आपला इतिहास कारणीभूत आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर उद्या ऑस्ट्रेलियात गेला तर जमीन म्हणजे साधी जमीन, अमेरिकेत गेला तर तेव्हा जमीन म्हणजे शेतीची जमीन, इंग्लंडमध्ये गेला, स्वित्झर्लंडमध्ये गेला, हॉलंडमध्ये गेला तर तिकडे जमीन म्हणजे जमीन आहे.
भारतातच फक्त असं आहे, जमीन म्हणजे देवस्थानची जमीन, फॉरेस्टची जमीन, वतनाची जमीन, देशपांडे वतनाची जमीन, महार वतनाची जमीन, अशी वतनाची 300 नाव आहे. ती वतनदारी का निर्माण झाली? इथल्याच लोकांना, इथल्याच सरदारांना लढाईसाठी सैन्य मागताना मुघल राजांनी आणि नंतर पेशव्यांनी सुद्धा काय केलं? जमिनी दान दिल्या आणि ह्याच्यातनं वतनदारी व्यवस्था निर्माण झाली. त्याची सुरुवात करता मुघलांनी केली. त्यांना काय पगार देण्यापेक्षा हे सोपं होतं. 5,000 सैनिक लढाईला दिले की त्याला म्हणायचे 5,000 मनसबदार. मिर्जा राजे जयसिंग हा मुघल बादशाला 1,00,000 स्टँडिंग आर्मी लढाईसाठी द्यायचा. थोडक्यात ना भाडोत्री कंत्राटदार असतो का नाही, असे हे वतनदार होते. त्यांच्या घरात काय असायचं? ढाली, तलवारी, घोडे. लढाईला सैन्य कोणाचं? शेतकऱ्यांचं. शेतकऱ्याच्या पोरांची फक्त नावं असायची. म्हणजे शिंदेचा अमुक पोरगा घे, चव्हाणाचा अमुक घे, असं करून त्यांना ट्रेनिंग द्यायचं 2-4 दिवस लढायचं. आणि ही पोरं लढाईला जायची. आणि वतनदार काय करायचे? त्यांना लागणाऱ्या ढाली, तलवारी, आता जसं आपल्याकडे नाटकाचं साहित्य मिळतं का नाही, तसं हे सगळ्या गोष्टी घरामध्ये वाड्यात ठेवणारे लोक म्हणजे वतनदार. आणि हे मग सांगायचे, मी तुम्हाला सांगितलं तर 5,000 सैन्य देतो, ते 5,000 सैन्य आणले, 200 घोडे आणले. हे सगळे लढाईला मुघल बादशाच्या वतीने किंवा नंतर पेशव्यांच्या वतीने लढाईमध्ये उतरायचे. आणि यासाठी दिलेल्या सगळ्या जमिनी म्हणजे वतनदारी व्यवस्था आहे. आताच्या तारखेला महाराष्ट्रातल्या 300 वतनांपैकी जवळजवळ सगळी वतनं खलास करण्यात आली आहे किंवा खालसा करण्यात आली आहे. एकच वतन राहिले, त्याचं नाव आहे देवस्थानी नाव. बरोबर आहे? देवाची जमीन अजून देवाच्याच मालकीची आहे. शक्यतो तिच्याशी कोणताच व्यवहार करायला नाही पाहिजे. पण जे ट्रस्टी आहेत, बोर्डाचे मेंबर आहेत, त्यांनाही असं वाटते देवाच्या जमिनीचा काहीच फायदा नाही आपल्याला. मग ते वहिवाटदार सुद्धा आता जमिनीचे मालक झाले. आणि मध्ये मध्ये सरकार मग सांगतं की देवाच्या जमिनी जरी कोणाला विकल्या तरी परत देवाच्या नावाने करा, असं सातत्याने विषय येतो. त्यामुळे म्हणजे इनाम जमिनी, फॉरेस्ट जमिनी, वाटलेल्या सिलिंगच्या जमिनी, कुळकायद्याच्या जमिनी, भूमिहीनांना वाटप केलेल्या गव्हर्नमेंटच्या जमिनी, अशा सगळ्या नवी अविभाज्य नावाने केलेल्या जमिनी, ह्या एक वेगवेगळ्या जमिनी आहेत. सैनिकांना दिलेल्या जमिनी सुद्धा बऱ्याच वेळा या सिलिंग ऍक्ट खाली वाटप केलेल्या जमिनी आहेत. साधारण 10 ते 15% भांडणं ही अशा प्रकारच्या कायद्याची माहिती न झाल्यामुळे आलेल्या भांडणांमुळे आहे. बऱ्याच वेळा मोजणी करणारा माणूस, नोंद करणारा तलाठी, तहसीलदार निकाल देताना या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा ज्ञान जर परफेक्ट नसेल तर त्याच्यामध्ये पण चुका वाढीला लागतात. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाने जमीन घेतली, त्याच्या 2 विहिरी आहेत. आता खरेदी खतात लिहिलेलं असतंय की 3 एकर जमिनीसह माझ्या 2 विहिरी आज रोजी तुमच्या मालकीच्या केल्या. नोंद करताना जमिनीची केली, विहिरीची केली नाही की नंतर भांडणं सुरू होतं, असा त्याचा अर्थ आहे. झाडांची नोंद केली नाही, मग बांधावरच्या झाडावरून भांडणं होणार. त्यामुळे ह्या प्रत्येक पातळीवर शेतकऱ्यांनी किंवा जमीन खरेदी घेणाऱ्यांनी थोडी काळजी घ्यायला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. तिसरं कारण आहे सामाजिक कारण, राजकीय कारण. म्हणजे प्रत्येक माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रश्न आहे. साधारण 40% भांडणं ही या कारणामुळे. याची तर एवढ्या किस्से आहेत की अनुभवाने मला असं वाटतंय की अनेक प्रश्न तयार होताना सुद्धा आमचे आता तहसीलदार आहेत, आता प्रांतसाहेब आहेत, त्यांना पण कळेल की अशा प्रकारची भांडणं का तयार होतात, याचा आपल्याला शोध लागायला पाहिजे. बारामतीत असताना एक किस्सा घडला, तुम्हाला सांगण्यासारखा आहे. एक दिवस माझ्याकडे 70-80 लोक आले होते इथल्या जवळच्या गावात. मला म्हणले, आमच्या गावातली एक म्हातारी 83-84 वर्षाची आहे, ती कोणत्या पण क्षणी जाऊ शकते. म्हणलं मग काय झालं? ते स्मशानभूमी संपली. मग अशी स्मशानभूमी कसं रात्रीतनं संपती काय? एक प्रेतापुरती ऍडजस्ट करून घ्या, असं मी म्हणलो. नाही साहेब, तुम्ही सिरियसली घ्या, नाही तर आम्ही त्या बाईचं प्रेत आहे ना प्रांत ऑफिस समोर आणून ठेवू, असं मला त्यांनी सांगितलं.
म्हटलं ठीक आहे, उद्या संध्याकाळपर्यंत वेळ आहे ना? म्हटलं साहेब काही गरजच नाही, ग्रामपंचायतीचा ठराव, नकाशा, कोणाची जमीन घ्यायची काय सगळं कागद घेऊन थांबलो. त्याला म्हटले काय भानगड आहे, तुझी जमीन 2 एकर स्मशानभूमीला घ्यावी असा गावाने ठराव करून दिलाय. तो म्हणला माझ्या पण कानावर आलेला आहे. मी एकटाच शेतकरी आहे जो बाहेर गावावर इथं जमीन घेऊन कष्ट करून 8 एकर डाळिंब लावले आणि हे गावकऱ्यांना बघवत नाही म्हणून माझी जमीन स्मशानभूमीला घ्यायचं ठरवले. हा तुम्ही एक म्हणजे लोक सोप्या भाषेत आपल्याला कायद्याचं उत्तर सांगतो. म्हणलं मग काय करायचं? म्हणलं साहेब स्मशानभूमी फार मोठी आहे, अजिबात काही संपलेली नाही, पोटात सगळे कागद रंगवले ते. म्हटलं मग तुझ्या आणि गावठाणाच्या मध्ये कोणाची जमीन आहे? तर ते मध्ये 70 एकर जमीन सरपंचाची आहे. म्हणलं बाद झालं, मला एवढं ज्ञान पास आहे. मग मी गेलो, सावडीवर बसलो, गप्पा मारण्या, ते नकाशा उलटा सुलटा केला. मग गावकऱ्यांना म्हणलं कुठे जमीन पाहिजे स्मशानभूमीला? तेव्हा ते गावाच्या जास्त जवळ पण नको, म्हणजे प्रेत जळलेली लहान मुलांना दिसायला नाही पाहिजे, म्हणून 200-400 मीटर लांब पाहिजे, पण 1 किलोमीटर वर चालायला पण नको लोकांना. मला माहितीच होते मध्ये सरपंचाची जमीन आहे सगळी. मग मी काय केलं, नकाशावर तिथं मार्क केलं, मग आपण 300 घेऊन टाकू. तिथे त्याला सांगताच यायला सरपंचाला सगळ्यांना देखत की तिथे माझी जमीन येते. मी ते गोल करून आलो नकाशावर, परत प्रांत ऑफिसला आलो, पाठीमागून 300 लोक परत आली माघारी. गावाला पुढचे 80 वर्ष पुरेल एवढी स्मशानभूमी त्यामुळे काल दिलेला ठराव एकमताने आम्ही मागे घेत आहोत. हे एकदा कळालं प्रशासकीय अधिकाऱ्याला तर काम करता येते. या देशात यशस्वी व्हायचं असेल तर लोकांची भाषा, लोकांचे शब्द, लोकांचा अर्ज बघितला की मला कळतंय माणूस कसा दिसायला असणार, काय करतोय. मी कधी कधी गमतीने एकदा बारामतीच्या बालवाडीत एकदा गेलो होतो. मी म्हणलं ते बालवाडीतले पोरं बघून मी सांगू शकतो यातला कोण तलाठी होणार, कोण ग्रामसेवक होणार. एवढं आता माझं ह्युमन फेस रिडिंग झालं आहे. एवढी साधी साधी माणसं दिसणारी. ग्रामपंचायतीच्या निवडणुका जवळ आल्या की रस्त्याचा प्रॉब्लेम का वाढतो हे प्रशासकाला कळायलाच पाहिजे 100%. कारण ते वाढणार म्हणजे वाढणार. जो समोरचा माणूस आपल्या विरोधात पॅनल करायची शक्यता आहे तो त्याचा रस्ता अडवल्याशिवाय ते पॅनलचं फूल त्याच्या डोक्यातून जाणार नाही, हे ठरवणारी पण काही माणसं आहे, बरोबर आहे ना? आणि त्याच्यामुळे गडबड आहे सगळी. आणि राजकीय कारण आहे, एकमेकाची जिरवायची हौस आहे, महत्वाकांक्षा आहे. इतक्या टोकाला गेल्या आहेत प्रॉपर्टीची भांडणं, जवळजवळ आता विकृत अवस्थेत माणूस आहे. मी तुम्हाला जर अशी उदाहरणं सांगायचं म्हटलं तर मी 9 ते 10 तास एका विषयावर बोलू शकेल, एवढं मटेरियल माझ्या डोक्यात आहे. मुंबईमध्ये एक केस झाली, मी तुम्हाला एक मुद्दाम सांगणार आहे, विशेषतः महिलांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे की प्रॉपर्टी बद्दल किती लांबचा विचार आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. मुंबईमध्ये महाराष्ट्रीयन एक माणूस व्यापारी समाजातला 1940-50 साली गेला आणि आयुष्यभर त्यांनी कष्ट केले. कुठेतरी गिरगाव मध्ये त्याचं एक दुकान होतं आणि त्याच्या जोरावर त्यांनी पैसे कमवत कमवत मरीन ड्राईव्ह मध्ये एक फ्लॅट घेतला. कुठे? मरीन ड्राईव्हला. त्याची आर्थिक किंमत साधारण 4 कोटीच्या पुढे आहे. हा माणूस मला वाटतं 10 का 12 वर्षापूर्वीची पेपरमध्ये आलेली केस आहे. हा मेला त्यावेळी त्याचा मुलगा कॅनडामध्ये होता, मुलगी दुबईमध्ये होती. ते दोघजण भाऊ बहीण आले, विमानाने आले. त्यांनी वडिलांचा अंत्यसंस्कार केला. नंतर दोघांनी चर्चा केली की आता परत 8-8 दिवसांनी जायचं, व्हिसा आता आपला एवढ्या दिवसाचा आहे, काय करायचं, 8 दिवसात प्रॉपर्टी विकून टाकू. बहीण थोडी समजूतदार होती. बहीण म्हणली तू सगळं अंत्यविधी केलंय, ते आजारी असताना तू 4-5 वेळा आला कॅनडातून, तू असं कर, तू 2 कोटी रुपये घे, 1 कोटी रुपये मला दे, राहिलेले पैसे आले तर आपण ह्या प्रपोर्शन मध्ये शेअर करू. सख्या भावाला असं वाटलं की यांनी काहीच न करता खुशाल 1 कोटी रुपये मागते. तो दारू पिलेला होता. त्या दारूच्या नादामध्ये त्यांनी खिशातलं रिव्हॉल्वर काढलं आणि तिला गोळ्या घातल्या.
वडील मेल्यानंतर 48 तासामध्ये हा एकमेव मुलगा जेलमध्ये आहे, मुलगी वर गेली आहे. आता फ्लॅट कुणाच्या ताब्यात आहे? फौजदारी वकिलाच्या ताब्यात आहे. त्याला फाशी जाईपर्यंत किंवा त्याची मुक्तता निर्दोष होईपर्यंत या फ्लॅटचं भाडं कोण घेणार आहे? वकील घेणार आहे. त्याच्यातनं वकील फी. प्रॉपर्टी बद्दल फार सिरियस विचार करायची गरज आहे. इथे बसलेल्या पैकी कुणाचेच फोटो पुढची पिढी घरामध्ये लावेल याची मला काही शक्यता वाटत नाही. काही नाही, हे शेवटची पिढी आहे बरं का, की ज्यांनी आई वडिलांचे फोटो बिटो लावलेले आहे. तुमचा फोटो घरामध्ये लावला जाण्याची 0% प्रोबॅबिलिटी. हे गृहीत करून जावा. आणि असं एकदा मनात ठरवलं तर प्रॉपर्टीचे प्रश्न सोडवणं सोपं जाईल. नवीन मॅचिंग वाली सून आली आहे, ती सांगणार तुमच्या वडिलांचा चेहरा हे आपल्या भिंतीचा कलर मॅच होत नाही. 1.5 वर्षाच्या आत तुमचा फोटो गोठ्यामध्ये जाणार. 2 वर्षानंतर तुमच्यासारखा व्याख्यानमालेत हसलेला माणूस होता याचा सुद्धा पुरावा काही शिल्लक राहणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. ते खरं सांगायला मी आलो आहे की माणसाने कुठपर्यंत प्रॉपर्टीचं थिंकिंग करायला पाहिजे. आणि विशेषतः सामाजिक दृष्ट्या प्रॉपर्टीचा प्रश्न एकदम विकृत अवस्थेत गेल्यामुळे मला असं वाटतंय की फार निकोप दृष्टीने प्रॉपर्टी बद्दल विचार करायची गरज आहे. विशेषतः ही 40% भांडणं जी राजकीय, सामाजिक, धार्मिक किंवा वैयक्तिक कारणामुळे आहे. वाटप दरखास्त मध्ये सगळ्यात जास्त मर्डर, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खून हे सख्या भाऊ आणि चुलत भावांच्या वाटप दरखास्तीच्या केसमध्ये होतात. त्याचं कारण पण हेच आहे. कारण कोर्टामध्ये 25 वर्ष ताबा द्यायचा नाही. कोर्टाने कलेक्टरला सांगितल्यावर मग तिथून पुढे वेळ अजून 10 वर्ष कशी लावता येईल. शेवटी वैतागून माणूस म्हणतो हे जाऊ दे, कोर्टाच्या नादीच लागायला नको, त्याच्यापेक्षा आजच त्याला संपून टाकू. आणि आतापर्यंत झालेल्या जवळजवळ 50% मर्डर केस मध्ये वाटप दरखास्त केसेस तर सगळ्यात जास्त प्रमाण आहे. 13% खून हे अधिकृतरित्या प्रॉपर्टीच्या भांडणामुळे होतात, हे पण डॉक्युमेंटेड आहे. म्हणजे त्यात आता काही असत्य गोष्ट काही राहिलेली नाही. चौथं कारण आहे प्रशासकीय कारण, म्हणजे आमच्या प्रशासनातल्या लोकांच्या चुका आहे. तलाट्यापासून मोजणीदारापासून ब्रिटिशांच्या वेळी जी अॅक्युरसी होती, 1 सेंटीमीटर इकडं तिकडं, 1 मिलीमीटर इकडचं तिकडं होत नव्हतं. पण ते कागद लोकांनी पैसे देऊन गायब करून टाकले, मूळ उतारे गायब करून टाकले, कढई पत्रकाचे नकाशे गायब केले किंवा टिपण केले, फाळणी केले. बरीच कागद की जी जपून ठेवायला पाहिजे होती ती आपण ठेवलेली नाही. जमिनीची मोजणी करताना तुम्हाला उदाहरण आलं असेल तुमच्या लक्षात की मी एकदा मोजलं की माझ्या बाजूनी मोजणी नकाशा, समोरच्याने मोजलं की त्याच्या बाजूने मोजणी नकाशा, बरोबर आहे ना? असं सारखं होत आहे. याचा अर्थ ब्रिटिश लोक मोजताना जी अॅक्युरसी ठेवायची, कोणाचीच बाजू न घेता काम करत होते, ते आता राहिले नाही. आणि त्याच्यामुळे पण गुंतागुंत आहे. साधारण 10 ते 15% भांडणं ही प्रशासकीय कारणामुळे आहे. आता ह्याच्यावर काहीच इलाज नाही का? जे आतापर्यंत आपण जी चर्चा केली ती आहे मुख्यतः काय प्रश्न आहे की ज्याचा माणसाचा आणि प्रॉपर्टीचा संबंध आहे. पण याच्यावर इलाज काहीच नाही असं काही नाही. बारावीत मुलं असायची, आपण म्हणायचं ठीक आहे आता साखरपुडा करू, 2-3 लग्न करू, मुलगी शिकल्यावर लग्न करू, बरोबर आहे ना? सर्रास होतो. आता होत नाही. कुठल्या कायद्यात बदल झाला? कोणता कायदा बदलला? कोणताच कायदा बदलला नाही. माणसं बदलली, म्हणून माणसं हुशारी करायला लागली. आणि म्हणून लोक म्हणतात आता लग्न जमवलं आणि 2 वर्षांनी लग्न केलं तर लोक काड्या घालतील, बरोबर आहे ना? मी आता नवं पुस्तक लिहायला घेतलं आहे, कारण आता जी आपली नातू बितू आहेत सगळे ते कॉन्व्हेंट मध्ये शिकतात. त्यांना या शब्दाचा अर्थ कळायला पण बरीच वर्ष लागतील. त्यांना एक डिक्शनरीच लिहायचं माझा विचार आहे डॉक्टर, की विमानतळावरच त्यांनी पुस्तक घेतलं पाहिजे माझं, काड्या घालणे म्हणजे काय, त्याचा इंग्रजीचा अर्थ काय, तर ते सांगितल्याशिवाय त्यालाही कळायचं. त्याला हुरडा कळत नाही, त्याला शेळी कळत नाही, त्याला मेंढी कळत नाही, त्याला गिरगाय म्हणजे कळत नाही, तर तो
त्याची पूर्ण संस्कृतीच एक संपुष्टात येईल का काय अशी भीती आहे. तिथं भारतीय माणसाच्या शब्दाचा अर्थ काय होतो, त्याला काय म्हणायचंय नक्की हे कळायला किती वर्ष लागतील. त्यामुळे मला असं वाटतंय की फार गुंतागुंतीच आहे. म्हणून लोकांनी त्याच्यावर उपाय शोधला. काय केलं, 11 वाजता साखरपुडा, 12 वाजता लग्न. बरोबर आहे ना. या दोघांच्या मध्ये गॅप जेवढा कमी तेवढी भानगड कमी. जमिनीच्या भाषेत सांगायचं म्हणजे साखरपुडा म्हणजे साठेकत आहे आणि लग्न म्हणजे खरेदी करत आहे. या दोघांमध्ये जेवढा गॅप, उलट सुलट करून जमिनीचे व्यवहार नाही करायला पाहिजे. उदाहरणार्थ काय काय लोक करतात ना, त्याचा काही हिशोबच नाही. म्हणजे एक एक विषय असा घेतला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगता येईल. आपल्याकडे पेपरमध्ये दररोज जाहिरात येते. आता विमानतळापासून 60 किलोमीटर अंतरावर लोणावळ्याच्या रम्य झाडीमध्ये असली काहीतरी विचित्र जाहिरात असते. माझ्या अंदाजाने सेकंड होम मध्ये मरेपर्यंत 10 ते 15 वेळा सुद्धा राहायला गेल्याचं फॅमिलीचं मग तिथे एक भैया येतो. बरोबर आहे. तो भैया मग त्याच्या चुलत भावाला युपी मध्ये फोन करतो, बंगला आपलाच आहे म्हणतो. बरोबर आहे. मग त्याचा चुलत भाऊ येतो. आमचा एक मित्र सरकारी नोकरीतला, त्यामध्ये त्याच्या बायकोचं एक स्वप्न होतं की दाराच्या समोर थोडं तरी लॉन पाहिजे. अजून 7 पायऱ्या चढल्यावर तर म्हणला इथं मी 2 बेडरूम मला केले. अजून 7 पायऱ्या चढल्यावर मुलांच्या बेडरूम, अशा 21 पायऱ्या चढल्यानंतर गेस्टच्या बेडरूम, आणि अशा 28 पायऱ्या चढल्यावर म्हटलं मी इथे काय गंमत केली. काय इथं मी देवघर केलेलं आहे. 28 पायऱ्या चढून वर देवघर. आणि हा रिटायरमेंट झाल्यावर म्हटलं मी इथं निवांत देवपूजा करत बसणार. ते वळाल्या माझ्या डोक्यात एक विचार आला, पुढच्या 2 वर्षात देव तरी याला खाली आणावे लागणार, नाही तर दुसरा पर्याय ठरलेला आहे एकदम गॅरंटेड. 6 महिन्यात त्याने विचारलं कसं काय वाटतंय घर. विकून टाकलं. मला काय बायकोचे गुडघे दुखायला लागले त्यामुळे वर चढताच येत नाही. नवं घर 7 लाखाची अक्कल शिकून 35 लाखाला बांधलेलं घर 27 का 28 लाखाला विकलं. आणि हेच आपलं ज्ञान, असा त्याचा अर्थ. कशाला एवढं कॉम्प्लिकेटेड. ज्या बायकोला एक खोली झाडायला परवडत नाही, तो 7 मजली 28 पायऱ्या चढून घर बांधतोय. कोणाचं तरी ऐकून कोणीतरी सांगतं इलिव्हेशन पाहिजे, कोणीतरी आर्किटेक्ट सांगतोय पैसे आहेत ना, मग अजून 2 मजले बांधून कशासाठी करतोय माणूस हे आटापिटा, हेच मला काही कळत नाही. त्याच्यामुळे फार कोलांट्या उड्या करून प्रॉपर्टीचे व्यवहार करायचं बंद करायला पाहिजे. शिवाय काही काही गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे. उदाहरणार्थ फॉरेस्ट लँड. पर्यावरणाचा आपल्या सगळ्यांना परिणाम झाला आहे. कॅन्सरचे पेशंट किती वाढले आपल्याला माहिती आहे. युरिया आपण ज्या शेतात देतो त्याच पाणी विहिरीला गेलं
की त्याच्यामुळे किडनीचे पेशंट गावचे वाढतात हे कळायला अजून 100 वर्ष जातील आपल्या देशाची. शिरोळ तालुक्यामध्ये कॅन्सरचे सगळ्यात जास्त पेशंट आहे कोल्हापूरमध्ये. त्याचं कारण आहे ऊसाला घालायला युरिया. ते मी GSDA डायरेक्टर झाल्यावर मला कळालं 6 लाख पाण्याचे सॅम्पल आम्ही वर्षाला तपासतो. आहे त्या विहिरीच्या मालकाला हे माहित नाही की 2 पोती जास्त युरिया टाकला की किडनीचे 100 पेशंट वाढते. हेच माहिती नाही. या साध्या गोष्टीचं ज्ञान ते पंचायत समिती मार्फत त्याच्या मार्फत नेल्याशिवाय लोकांना कळणारच नाही. मला तर कधी कधी असं वाटते आयुष्यभर कमवलेली प्रॉपर्टी म्हणजे 3 दिवसाचं भल्या मोठ्या हॉस्पिटल मधला ICU आहे, बाकी काहीच नाही. आताच्या तारखेला निरोगी जीवन जगणारी 65 वर्षाच्या पुढची जेवढी माणसं आहेत त्यांच्या अकाउंट मध्ये 10-10 लाख रुपये घेऊन टाकायला पाहिजे असं माझं मत झालंय. पण मरण एवढं महाग झालंय की त्यापेक्षा गावाकडे जाऊन मेलं तर निदान मुलांची 10 लाख. किती गुंतागुंतीचं जीवन आपण करून टाकलं आहे. साधे दिसणारे मी सांगितलं तुम्हाला, कधी कधी आपण काय जमिनीचा वापर करणार आहे हा पण आपल्या डोळ्यापुढे नसतो. बघा, मी नाशिकमध्ये असताना अजून एक घटना घडली. कुठले बघा, शेतकरी किती हुशार असतो. त्यांनी पेपरमध्ये वाचलं की इगतपुरीचा हायवे आता 6 लेन होणार. एवढीशी बातमी आली कुठेतरी. तेवढी त्यांनी कापली आणि त्यांनी ठरवलं इगतपुरीची आपली जमीन आता विकून टाकू. सरकारला संपादित होण्यापेक्षा विकलेली बरी. आता ही जमीन विकल्यावर ती बघून, जाहिरात बघून त्याची जे घेणारा गिराईक होतं त्याच्यामध्ये मध्यस्थ होतं. घेणाऱ्या माणसाला जर पाहिजे ते हॉटेल. बघा तुम्ही कसं गणित आहे. त्यांनी 11 एकर जमीन हायवेच्या टच घेतली आणि अरुंद पट्टी होते 200 मीटर अशी जमीन घेतली. आणि जमीन घेतल्यावर 6 महिन्यांनी भूसंपादन सुरू झालं आणि याच्यातले 50 मीटर पर्यंत काहीच बांधकाम करत नाही असं लक्षात आलं. राहिलेले 50 मीटर जमिनीमध्ये याला बांधायचं हॉटेलच बांधता येत नाही हे लक्षात यायला फार उशीर झाला होता. लक्षात आलं तर आपला उपयोग, आपल्याला ह्या जमिनीचं काय करायचंय याचं माझ्यासारख्या माणसाने त्याला 1 मिनिटात सांगितलं असं, तुला हायवेला फक्त रोडच पाहिजे आतमध्ये मोठी उभी पट्टी घेतली असती हा प्रश्न आला नसता. पण घेतलेल्या निम्मी जमीन सरकारने गेली, सरकारकडे गेली, निम्मी जमीन ही बांधकामाला पात्रच नाही असं लक्षात येतं. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. शेकडो वर्षाच्या प्रयत्नानंतर आपल्याला असं दिसतंय प्रॉपर्टीची फार गुंतागुंत झाली. ही गुंतागुंत वाचून तुम्हाला एक गमतीशीर माणूस सांगतो की एका माणसाने आपल्या मृत्यूपत्रातच असं लिहिलं, मला 2 मुले आहेत, या 2 मुलांना माझी 30 एकर जमीन वाटून दिली तर प्रत्येकी 15 एकर वाटणीला येते. परंतु पुढं त्यांच्यात भांडणं होऊन गावातल्या 2 वकिलांच्याच नावाने ही त्यांच्या घशात जमीन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी पत्र हे 2 वकिलांच्या नावाने करीत आहे असं मृत्यूपत्रातच लिहिलंय त्यांनी. तेव्हा ते मुलाची तरी माझी 30 वर्ष वाचली असं पण थिंकिंग करणारी काही विचित्र माणसं आहेत की ज्याच्याकडनं आपल्याला हे शिकता येईल की मला असं वाटतंय प्रॉपर्टी बद्दलचा एक निकोप दृष्टिकोन यायला पाहिजे. सरळ व्यवहार करायला पाहिजे. 5 कोटीची जमीन 50 लाख रुपये देऊन अडकून ठेवायचे दिवस संपले आहे. त्यामुळे 50 लाखाचं असले तर 50 लाखाची एवढी बसच एवढी जमीन विकत घ्या असा त्याचा डायरेक्ट अर्थ आहे. त्यामुळे साधे सोपे व्यवहार जर प्रॉपर्टी बद्दल केले नाही तर आयुष्यामध्ये गुंतागुंत होणार. विशेष अकरा वाजता विधी झाली की 2 वाजता त्या नवऱ्याच्या भावाने त्याला गाडीत बसून परत मुंबईला पाठवलं आणि मधल्या काळामध्ये वारस नोंदीच्या सगळ्या अर्जावर तिने सह्या केल्या होत्या. तिला कळायच्या आधी त्याच्या भावांनी जमीन तिच्या नावावर त्यांच्या नावावर करून घेतली होती. म्हणजे ज्या बाईला एज्युकेशन ऑफिसर मुंबईमध्ये एका कार्यालयात आहे एवढंच माहिती होतं
तिला मेल्यावर हार्ट अटॅकने मेल्यानंतर तिला ऑफिसच नाव सांगता येईल म्हणजे चर्चगेट मध्ये कुठंतरी ऑफिस आहे. आता चर्चगेट मध्ये शोधणं म्हणजे एवढं अवघड गोष्ट होती की आम्हाला 1 तास लागला त्याच्या ऑफिसचा नंबर शोधायला. एवढं कॉम्प्लिकेटेड गणित आहे. आणि अशा वेळी जिथे विशेषतः महिलांना जिथून दोन्हीकडनं प्रॉपर्टी येते, नवऱ्याकडनं पण येते आणि वडिलांकडून पण येते, अशा केसमध्ये मला सर्रास दिसते आता की गुंठेवारी असो किंवा जमिनीच्या शहराजवळचं भूसंपादन असो, नॅशनल हायवे असो, मोठ्या प्रमाणावर आता समृद्धी महामार्गापासून सगळीकडे भूसंपादन सुरू झालंय. त्याच्यामध्ये बहिणींचा हिस्सा आहे. अनेक वेळा बहिणींना जागी करणारे पण लोक आहेत. बहिणींना 1940 साली त्यांचा हक्क सोडून जी नावं कमी केली ती पुन्हा जागी करून त्यांच्या वतीने खटले दाखल करणारी पण माणसं आहे. हे दोन्ही प्रकारची माणसं आहेत. भूसंपादनाचे आता 2 कोटी मिळणार म्हटल्यावर 60 साली झालेली वारस नोंद बदलायला लोक निघाले. 70 सालचा हक्क सोड. त्याच्यामुळे लोक आता खरोखर विकृत अवस्थेमध्ये आले आहेत. अशा वेळी मला असं वाटतंय माणूस आणि प्रॉपर्टी हा एवढा महत्वाचा विषय आहे की जो तुम्हाला सगळ्यांना मला असं वाटतंय जीवनाबद्दल एक नवी दृष्टी द्यायला मदत करेल. या सगळ्यांच्यामुळे जो शेकडो वर्षाच्या संतांच्या प्रयत्नामुळे आपण आध्यात्मिक बाजू समोर आणायचा प्रयत्न करतो, पण प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये मला असं वाटतंय आध्यात्मिकतेची जास्त गरज आहे. जी गोष्ट माझी नाही ती माझी नाही म्हणणारी माणसं अस्तित्वात नाही. आणि त्यामुळे प्रॉपर्टी आणि माणूस हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे. त्यामध्ये आपल्या सगळ्यांना सतसत विवेक बुद्धी लाभावी अशा प्रकारची शुभकामना करून मी माझं व्याख्यान थांबवतो. जय हिंद. धन्यवाद. उद्या तारीख 3 मे रोजी माननीय डॉक्टर संजय कळमकर यांच्या कथाकथनाचा यंदाच्या व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प या ठिकाणी गुंफणार आहे. सर्वांनी वेळेवर 7 वाजता उपस्थित राहावे ही विनंती.